नमस्कार. आज आपण बघणार आहोत की बीज प्रक्रिया करत असताना जर जीवाणू खतांची आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल, तर ती करत असताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घेणं हे गरजेचं आहे, की जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आता जीवाणू खतांचा विषय ज्यावेळेस असतो, त्यावेळेस रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर हे नाव आपल्यासमोर सर्वप्रथम उभं राहतं. रायझोबियम सहजीवी पद्धतीने आणि ॲझोटोबॅक्टर असहजीवी पद्धतीने त्या ठिकाणी नत्र शोषून घेण्यासाठी मदत करतो. तर ज्यावेळेस आपल्याला जीवाणू संवर्धकांचा वापर करायचा असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम 250 ग्रॅम जीवाणू संवर्धक घमेल्या किंवा बादलीत घ्यावे. त्यामध्ये अर्धा लिटर पाणी आणि 100 ग्रॅम गूळ यांचं एक द्रावण तयार करायचं व जीवाणू संवर्धक त्यामध्ये मिसळायचं आणि हे पूर्ण तयार झालेलं, एकजीव झालेलं जे द्रावण असेल, हे द्रावण 10 किलो बियाण्यावर शिंपडून सर्व बियाण्यास लागेल असं सावकाश पद्धतीनं चोळायचं. चोळत असताना काळजीपूर्वक चोळायचं की जेणेकरून टरफलं त्या ठिकाणी बियांचे निघणार नाही किंवा त्याचे तुकडे होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी पुरेपूर घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हे जे बीज प्रक्रिया केलेलं बियाणं असेल, हे आपण सावलीतच त्याला सुकवण्यासाठी ठेवावं आणि शक्यतो 2 ते 3 तास आधी आपल्याला पेरणीच्या आधी त्याची बीज प्रक्रिया करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर जीवाणू संवर्धक ज्यावेळेस आपण बाजारातून आणतो, त्यावेळेस त्याचा डायरेक्ट उष्णतेशी किंवा सूर्यप्रकाशाशी संबंध येणार नाही, यापासून त्याचा बचाव करायचा आहे आणि त्याला कोरड्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जीवाणू संवर्धक हे महत्वाची बाब म्हणजे जीवाणू खत आहे, ते रासायनिक खत नाही. म्हणून जीवाणू खत लावलेलं जे बियाणं असेल, ते रासायनिक खतात कधीही मिक्स करू नये किंवा इतर कोणतेही रासायनिक औषध असेल, त्यामध्ये त्याला मिक्स करता कामा नये. त्यानंतर जर तुम्हाला बियाण्याला बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशकाची सुद्धा जर बीज प्रक्रिया करायची असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम बुरशीनाशक, कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया करून घ्यायची आणि सर्वात शेवटी जीवाणू खतच त्याला लावायचे. आधी जर लावले आणि त्यानंतर रासायनिक गोष्टींचा तुम्ही वापर केला, तर जीवाणू त्याच्यातले मरून जातात आणि त्यांचा कोणताही फायदा तुम्हाला जाणवणार नाही. त्याच्यानंतर जे तुम्ही जीवाणू खताचं पॉकेट आणलं असेल किंवा बॅग आणली असेल, तर त्याच्यावरची जी एक्सपायरीची तारीख असेल, ही बघणं गरजेचं आहे. जेणेकरून एक्सपायर झालेलं जीवाणू खत आपण वापरणार नाही. यामुळे काय होईल, जर एक्सपायर झालेलं जर खत तुम्ही वापरलं, तर त्याचा कोणताही फायदा आपल्याला नंतर जाणवणार नाही. त्यानंतर आहे बीज प्रक्रिया सावलीत करावी आणि पेरणीपूर्वी हे जे बियाणं आहे, ते सावलीत आणि कोरड्या ठिकाणी वाळवायचं आहे आणि लगेच त्याची बीज प्रक्रिया झालेली असल्यावर पेरणी करायची आहे. त्यानंतर असतं की जीवाणू खतांवरती जसं रायझोबियम असेल, तर त्याच्यामध्ये चवळी गट असेल, हरभरा गट असेल, या प्रकारची वेगवेगळी गट असतात. त्याच्यामुळे ज्या पिकाला तुम्हाला बीज प्रक्रिया करायची असेल, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गटाचंच तुम्हाला ते रायझोबियम किंवा जीवाणू खत आणणं गरजेचं आहे. अन्यथा जर तुम्ही चवळी गटाचं जर सोयाबीनला वापरलं, तर त्याचा कोणताही फायदा तुम्हाला होत नाही. त्याच्यामुळे गट जो असेल किंवा ही माहिती असेल, ते ज्या ठिकाणून आपण जीवाणू खत विकत आणत आहात, त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊनच मग नंतर त्याची खरेदी त्या ठिकाणी करायची आहे. तर अशा प्रकारच्या जर आपण काळज्या त्या ठिकाणी जर घेतल्या, तर चांगल्या प्रमाणे हवेतला जो नत्र असतो, तो जमिनीमध्ये स्थिर केला जातो आणि जे युरियाचं प्रमाण आपल्याला वरून द्यावं लागतं, तर त्याच्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी बचत झालेली दिसते. धन्यवाद.